माननीय व्यासपीठ आणि उपस्थित व्यासपीठावर समोरील सर्व शिवसैनिक मित्रपरिवार, खरं तर आज आपण सर्वजण आपले आधारस्तंभ श्री सामशेठ तांबे यांच्या आग्रहास्तव या शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. आतापर्यंतच्या व्यक्तींनी आपली मतं व्यक्त केलेलीच असतील, त्यांचे विचार मांडलेलेच असतील, परंतु एक शिवसैनिक म्हणून काम करत असताना खरं तर एका राजकीय व्यासपीठावरून मतप्रदर्शन करणं किंवा माझे विचार मांडणं ही माझी पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे थोडीशी समीच अशी भावना असते की आपले खरं तर आपल्या मनामध्ये खूप काही विचारांची गर्दी झालेली असते, गोंधळ झालेला असतो. त्यातून काही विचार बरोबर असतात, काही विचार बरोबर चुकीचे असतात. त्याच्यामुळे समोरचा श्रोतावर्ग हा एका विचाराला मांडणारा असतो आणि ह्याच्यातून कदाचित जर चुकीचे विचार आपल्या तोंडातून गेले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. ही थोडीशी भीती आज इथे आपल्यासमोर मत व्यक्त करताना माझ्या मनात निश्चित आहे. परंतु आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचाराने आणि उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी आपण सर्वजण आज इथे एकत्र राहिलेलो आहोत. नुकतीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, खरं तर महाविकास आघाडीमधून म्हणून काम करत असताना आपल्या नेत्यांनी उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी असेल, त्यांच्या संपूर्ण टीमने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही रान ठेवलं होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून महाविकास आघाडीला इतकं भरघोस मत मिळालं होतं किंवा यश मिळालं होतं. परंतु खरं तर आम्ही त्या दिवशी 4 तारखेला तयारी केलेली होती की मोठं सेलिब्रेशन पिंपरीपेंढार गावामध्ये करायचं. जरी खासदार राष्ट्रवादीचे असले तरी ते महाविकास आघाडीचे आहेत आणि आपण महाविकास आघाडीचे पाईक म्हणून, शिलेदार म्हणून काम करत असताना आपल्या उमेदवाराचा विजय झालाय. परंतु जसजसे रिझल्ट येत गेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला 9 खासदार ज्यावेळेस मिळाले, 9 जागा ज्यावेळेस मिळाल्या, त्यावेळेस थोडंसं मन कट्टू झालं आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन केलं नाही. खासदारांना निश्चित आमचा पाठिंबा आहेच. त्याचं काम अत्यंत जोमाने आम्ही सर्वांनी केलं, आपण सर्वांनी पण केलेलंच आहे. परंतु ज्यावेळेस हे सगळं करत असताना आपल्या पक्षाला जे अपेक्षित यश आपल्याला इच्छित होतं, ते अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून खरं तर कुठेतरी खट्टू झालं होतं, नाराज झालेलं होतं. जसं माझं झालं असेल तसं आपल्या सर्वांचं पण झालंच असणार आहे. आणि म्हणूनच येत्या विधानसभेसाठी आपण सर्वजण ज्यावेळेस तयारी करतोय, राजे ज्यावेळेस तयारी करताय, त्यावेळेस आपल्या सर्वांचं कर्तव्य एकच असेल की आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितले की आपापले मतभेद विसरून जाऊन काम करणं गरजेचं आहे. कारण एका क्षणी मला एक शरद पवार साहेबांचं वक्तव्य मला आठवतं की त्यांनी सांगितलं होतं की राजकीय पक्षाचं केडर कसं असावं तर शिवसेनेसारखं असावं. कारण शिवसैनिक हा आदेशावर चालतो. हे अगदी निश्चित मला थोडंसं हिंमत करून बोलावंसं वाटतं की गेल्या 10 वर्षापर्यंत हे अगदी खरं होतं. परंतु मागील 10 वर्षामध्ये आपापसातले मतभेद किंवा आपापसातले हेवे दावे, इच्छा आकांक्षा या काही जास्त प्रमाणात वाढीस लागल्या आणि त्याचा परिपाक मागच्या वर्षी जरी बघितलं आपण 19च्या विधानसभेला जरी बघितलं तर आपलं अपयश आपल्याचकडे आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपल्याला ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण आज आपल्यावर सर्व तुटून पडलेले आहेत. भाजप सारखा मोठा पक्ष, त्यातून आपल्याला सुटून गेलेले गद्दार, हे सगळे, त्यानंतर राष्ट्रवादी त्याचं अजित पवार गट जो ह्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप सक्षम होता, हे सर्वजण आपल्याला तुटून पडलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं एक स्वतंत्र अस्तित्व जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांना
एकत्रित राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच विचार मांडायचे होते मला खूप सारे, बोलायचं होतं खूप सारं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची कथकथ मला सांगायची होती, परंतु आज खरं तर आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे की हे सगळं करत असताना आपले आधारस्तंभ किंवा आपले मार्गदर्शक आदरणीय श्री संभाजी तांबे यांची विधानसभेची जी काही तयारी चालू झालेली, या सर्व यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. फक्त शुभेच्छा देऊन भागणार नाही मित्रांनो, तर आपल्याला त्यासाठी तन मन आणि धनाने सुद्धा काम करावं लागणार आहे. कारण शिवसैनिक हा कुठल्या प्राप्तीसाठी किंवा एखादी मोठं घेऊन किंवा काही आपल्याला याच्यातून धनलाभ होईल असं घेऊन काम करणारा निश्चित नाही. तो एका ध्येयाने आणि विचाराने भारावलेला असतो. आणि हाच विचार आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण जुन्नर तालुक्यात महाराष्ट्रात पोहोचवायचा की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारांचे खरे पाईक आहोत. आमच्या आदरणीय उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून आपापल्या गावामध्ये, आपापल्या बूथवर किंवा आपापल्या गटामध्ये गणामध्ये आपल्या सर्वांना अत्यंत काटेकोरपणे काम करावं लागेल. विरोधी खूप आहे, पण यांच्यावर मात करून जायचं आहे. महाविकास आघाडी म्हणून काम करायचंय, परंतु जुन्नरला मात्र हे विधानसभेचं तिकीट हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला एक दबाव निर्माण करायचा आणि त्यातूनही आपली शान, आपले मार्गदर्शक आदरणीय संभाजी तांबे यांना हे विधानसभेचं तिकीट मिळावं. कारण आज जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक कोण असेल तर आपले संभाजी शेठ. त्यांनी आता मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा काय काम केलेलं आहे आपण सर्वांनी डोळ्याने बघितलेलं आहे. खरं तर तळागाळापासून काम करणारा, मी त्याचे फोटो पाहिले काम करत असताना, दिलीप शेठ सुद्धा त्यांच्या बरोबर येतात. आणि ही सर्व कार्यकर्ते जर त्यांच्या बरोबर राहिले तर मी हे इलेक्शन चालू असताना त्यांचा एक फोटो पाहिला की मोठ्या स्टेजवर सर्व मोठे मोठे नेते तिथे का भाषण करताय, स्टेजवर बसले, परंतु संभाजी शेठ मात्र एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी स्टेजच्या खाली उभे आहेत आणि तितक्याच जोशाने, तितक्याच द्वेषाने महाविकास आघाडीचे शिलेदार म्हणून ते काम करत आहे. खरं तर तळागाळातला हा माणूस आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे आणि याच जोशाने इथून पुढच्या काळामध्ये, पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण काम करू. आणि संभाजी शेठला या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.